मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप सर्व ब्लॉगिंग कसं क्रिएट करायचं आणि त्याच्यात SEO कसं करायचं आणि त्याचे साईट मॅप, त्याचे सेटिंग, त्याचं गुगल कन्सल्स, त्याच्यात आपण सर्व स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मित्रांनो. फर्स्ट व्हिडिओ, सेकंड व्हिडिओ, थर्ड व्हिडिओ, 4 व्हिडिओ, 5, 6, आता लास्ट व्हिडिओ कोणता आहे, 7 व्हिडिओ, पार्ट्स नंबर 7. मित्रांनो, आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला पैसे कमवायचं असेल तर आपल्याला सुरुवातीमध्ये आता काय करावं लागेल, आपल्याला एक कस्टम डोमेन घ्यावं लागेल. मित्रांनो, कस्टम डोमेन्स काय असतो, तुम्हाला विकत घ्यायचं असते. कस्टम डोमेन तुम्ही कुठून घेऊ शकता मित्रांनो, तर कस्टम डोमेन्स GoDaddy, GoBricks, GoDaddy वरती घ्यायचे आणि भरपूर त्याच्या साईट असेल, तुम्हाला कोणत्या साईट वरती घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. GoDaddy हा सिंपल वेबसाईट आहे, याच्यावरती तुम्ही गुगल वरती जायचं आणि GoDaddy असं तुम्ही तिथे फिलअप करायचं. GoDaddy फिलअप केल्यानंतर बघा मित्रांनो, आता GoDaddy, आता तुम्हाला एक कस्टम विकत घ्यायचे मित्रांनो. आता GoDaddy वरती यायचं, GoDaddy वरती आल्यानंतर तुम्हाला इथे कस्टम डोमेन नेम विकत घ्यायचं मित्रांनो. आता तुम्हाला इथे तुमचं जे ब्लॉगिंगसाठी तुम्ही जीमेल यूज करत असाल तेच आपल्याला इथे साइन इन करायचं मित्रांनो. इथे साइन इन केल्यानंतर आपल्याला इथे बघा फाइंड युअर परफेक्ट डोमेन्स. आता इथे तुम्ही सर्च पण करू शकता डोमेन नेम. आता बघा ऑलरेडी अवेलेबल असेल तर ते चॉईस करायचे ना मित्रांनो. एक युनिक तुम्हाला डोमेन घ्यायचे मित्रांनो. आता तुमच्या पद्धतीने तुम्ही डोमेन इथे डोमेन नेम टाकायचं आहे. हे बघा, मी आता हे डोमेन नेम आता असं घ्यायचे मला ऑनलाईन. आता मी सर्च डोमेन असं केल्यानंतर हे बघा मित्रांनो, ऑटोमॅटिक सर्च इंजिन मध्ये जातं आणि आपल्या या वेबसाईट वरती येऊन आपल्याला इथे आपण डोमेन घेऊ शकतो मित्रांनो. आता डोमेन घेण्यासाठी आपल्याला हे बघा अवेलेबल आहे बाकी. आता आपल्याला हे किती रुपयामध्ये आहे, हे बघा online.in, हे फक्त 1 रुपया आहे, ओनली विथ 3 years टर्म्स. आता 1 रुपयामध्ये भेटते, हे ऑफरमध्ये दिले ऑनलाईन. हे बघा 4,999 रुपये. आता बघा जेवढं याच्यात आपण कमी पैशांनी विकत घेऊ तेवढं फॅसिलिटी कमी असेल मित्रांनो. आता हे जास्त महाग आहे, त्याच्यात आपल्याला चांगली फॅसिलिटी असेल त्याच्यात. ते भरपूर आपल्याला कस्टम डोमेन घेताना आपण एक व्हिडिओ बघायचं मित्रांनो. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कस्टम डोमेन कसं घ्यायचं, विकत घ्यायचं ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. आता फक्त मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवते. हे बघा मित्रांनो, आता आपण हे 7 पार्ट्स, पैसे आपल्याला कमवायचे तर आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. GoDaddy वर द्यायचं आणि वेबसाईट विकत घ्यावं लागतील. वेबसाईट विकत घेतल्यानंतर आपल्याला तिथे आपण URL बघा, आपलं ब्लॉग असेल इथे blogger.com असं दिले. इथे आपल्याला जसं आपण विकत घेतल्यानंतर आपल्याला इथे ऍड, हे बघा इथे ते ऍड करण्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला. इथे काय येणार आहे ते आपलं ब्लॉगर. हे बघा, आपण इथे GoDaddy वर त्यानंतर आपल्याला एक वेबसाईट विकत घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात त्यालाच कस्टम डोमेन असं म्हणतात मित्रांनो. कस्टम डोमेन विकत घेतल्यानंतर इथे आपल्याला ऍड कसं करायचं ते आपण सेटिंग मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. पण तुम्ही बघा, तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल, लवकरात लवकर पैसे कमवायचं असेल तर तुम्ही कस्टम डोमेन घेऊन 1 महिना डेली तुम्ही काम करायचे. 1 महिन्यापर्यंत डेली काम केल्यानंतर तुम्ही ब्लॉग वरती पैसे कमवू शकता मित्रांनो. पण बघा, तुम्हाला अप्रुव्हल होण्यासाठी तुमचं ॲडसन अप्रुव्हल्स केव्हा मिळतं आपल्याला, जेव्हा तुमचं 20 किंवा 25 आर्टिकल असेल, ते तुमचे चांगल्या पद्धतीने व्हायरल झालं असेल आणि डेली आपल्याला व्ह्यूज किती येतात त्याच्यात 4000 प्लस डेली यायला पाहिजे, तेव्हाच आपलं ॲडसन अप्रुव्हल मिळतं मित्रांनो. आता 4000 व्ह्यूज नाही आले तर आपलं ॲडसन अप्रुव्हल होणार नाही. आता आपला ऑर्गॅनिक ट्रॅफिक आणि डायरेक्ट ट्रॅफिक असतं, 2 ऑप्शन असते. ऑर्गॅनिक ट्रॅफिक तर येणारच नाही मित्रांनो आपल्याला, तर आपल्याला डायरेक्ट ट्रॅफिक आणायचे. डायरेक्ट ट्रॅफिक आणण्यासाठी आपल्याला आपल्याकडे अकाउंट असेल, फेसबुक अकाउंट असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, ट्विटर अकाउंट असेल,
तुमच्याकडे जे सोशल मीडियाचं अकाउंट असेल तुमच्याकडे ग्रुप तयार करायचे, ग्रुप तयार करून आपण काय करायचं ते आपण जे आर्टिकल पोस्ट केले ते त्याचे URL घ्यायचं आणि सर्व आपल्याला साईट मॅप वरती व्हेरीफाय करायचं, कन्सोल वरती व्हेरीफाय करायचं आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर आपण तिथे सर्व केल्यानंतर आपल्याला ते आर्टिकलचं आपल्याला URL घ्यायचं आहे आणि आपल्या जे सोशल मीडियाचं अकाउंट असेल, आपले ग्रुप तयार केलेलं असेल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम जे असेल ते त्याच्यात ग्रुप असेल त्याच्यात तुम्ही पोस्ट करून द्यायचे मित्रांनो. बघा असं आपण डायरेक्ट ट्रॅफिक पण त्याच्यात आणू शकतो मित्रांनो, कारण त्याच्यात डेली आपल्याला 2000 व्ह्यूज आले तरी त्याच्यात आपण पैसे कमवू शकतो मित्रांनो. आता पैसे कमवण्यासाठी जर तुम्हाला विकत घ्यायचं नसेल, कस्टम डोमेन विकत घ्यायचं नसेल तर तुम्हाला 6 महिने व्यवस्थित काम करावं लागेल आणि 6 महिने वेट करावं लागतील मित्रांनो. आता 6 महिने वेट करण्यापेक्षा तुम्ही GoDaddyवरती जायचं आणि तुम्ही कस्टम डोमेन विकत घेऊन घ्यायचं मित्रांनो. ज्यांच्याकडे पैसे नसेल ते घ्यायचे नाही. 6 महिन्यापर्यंत तुम्ही व्यवस्थित काम करायचे, चांगले पोस्ट लिहायचे, कॉपी पेस्ट पोस्ट तिथे तुम्ही आर्टिकल्स मध्ये द्यायचे नाहीत. कॉपी केल्यानंतर ते लगेच गुगलवरती सर्च इंजिन मध्ये येऊन जातं मित्रांनो. तुम्ही तुमच्या पद्धतीने आर्टिकल्स लिहायचे, त्याचं SEO करायचंय. नंतर तुम्ही त्याच्यात तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेथड दाखवली तसंच तुम्ही आर्टिकल लिहायचं आहे मित्रांनो. आता GoDaddy तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही 6 महिने व्यवस्थित काम करा. 6 महिन्यानंतर तुमचं आर्टिकल्स व्हायरल झाले आणि तुमच्या ब्लॉगवरती ट्रॅफिक यायला लागून गेली, ट्रॅफिक आल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडसन अप्रुव्हल मिळेल मित्रांनो. जर GoDaddyवरती तुम्हाला एक कस्टम डोमेन घ्यायचं असेल तर त्याच्यात घेतल्यानंतर तुम्ही व्यवस्थित काम करायचे ब्लॉगवरती. त्याच्यानंतर आपण 20 ते 25 पोस्ट आपण डेली 3-4 पोस्ट करायचे आपल्याला ब्लॉगवरती. आर्टिकल टायपिंग करून आपल्याला 3-4 पोस्ट पोस्ट करायचेच आहे मित्रांनो. ते पोस्ट केल्यानंतर आपल्याला डेली कुठे आपण त्याचं URL घ्यायचं, URL घेतल्यानंतर आपल्याला ग्रुपवरती सेंड करायचं आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलं असेल, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर जे तुम्ही ग्रुप सोशल मीडियाचं तयार केलं असेल तिथे सेंड करायचे मित्रांनो. तिथे आपल्याला डायरेक्ट ट्रॅफिक मिळते. डायरेक्ट ट्रॅफिक आल्यानंतर आपल्याला त्याच्यात काय होऊ शकते, एखाद्या वेळेस आपल्याला आपलं आर्टिकल चांगले असेल तर आपण ॲडसनसाठी अप्रुव्हल मिळून जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. बघा स्टेप बाय स्टेप सर्व A to Z तुम्हाला जर ब्लॉगिंग करायचं असेल तर सर्व व्हिडिओ मी अपलोड केले. 1 to 7 पर्यंत पार्ट्स पर्यंत मी तुम्हाला हे व्हिडिओ अपलोड केले मित्रांनो. आता संपूर्ण व्हिडिओ एक 1 by 1 असं तुम्ही वॉच करायचं मित्रांनो. वॉच केल्यानंतर स्किप करायचं नाही मित्रांनो. स्टेप बाय स्टेप सर्व वॉच करायचे. स्किप केलं का त्याच्यात तुमचं पुढची स्टेप तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने सर्व व्हिडिओ बघायचे, नंतर तुम्ही एक ब्लॉग तयार करायचे मित्रांनो. जय महाराष्ट्र.